नमस्कार मित्रांनो, गुगल मॅप्सद्वारे 891 सध्या दिलेला 802 आणि आपण गेल्या वर्षी सुचवलेला 761 म्हणजे 54च होता. समजा 5-7 किलोमीटर, जो की ऑफिशियली पहिल्यांदा डिक्लेअर केलेलं अंतर. ठीक आहे, नेमका कुठला आता फायनल होतोय? 891 तर ऑलरेडी वर्तमान आहे. मग तो तुमचा बराचसा भाग 361 म्हणजेच नागपूर रत्नागिरीचा आहेच आहे, जो आत्ता इथं गुगल मॅप्सवरती तुम्ही कुणी पण पावणार ते पत्रादेवी हे जर टाकलं ना, स्टार्टिंग पॉईंट पावणार आणि एंड पॉईंट पत्रादेवी, तर तुम्हाला हे दिसेलच. त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही 1 वर्षापूर्वी जर गेले तरी असे पिवळ्या रेषेचा एक व्हिडिओ दिसेल. त्यात आपण 754 पावणार ते पत्रादेवी जुळवून दाखवलेलं आहे, की जे सुरुवातीच्या प्रकल्प ज्यावेळेस 22-24 सप्टेंबरला काहीतरी 2022 साली डिक्लेअर झाला होता, त्यावेळेस आपण एक संकल्पित मार्गिकेचं अंदाज सांगितलेला, जेणेकरून कुणी शेती वगैरे विकू नये यासाठी. आणि आता काल फेर आखणी करणार म्हणून मुख्यमंत्र्याचं ट्विट आहे. तर नमस्कार मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी हव्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर नक्की करा. संबंधित भागांमधल्या सगळ्यांनी सावध राहावे. बातम्या काय येतात काय नाही, कोणाचे काय शब्द आहेत काय नाही, कारवाई थांबलेली का नाही. मी नेहमी सांगतो, कम्युनिटी बॉक्समध्ये मी नेहमी टाकत असतो पत्रकं काही, आणि तिथं मेसेज टाकत असतो की शक्तिपीठ महामार्ग म्हणून टाकायचं, आणि तिथं न्यूज सेगमेंट जे असतं खाली स्क्रोल बार म्हणजे बातम्या त्या वाचायच्या. मग स्ट्रॉंग रूम काय होती, कशा प्रकारे पूर्णत्वास गेला, आता मेन हे खातं कुणाकडं आहे, ह्याच्यामध्ये कुणाची ढवळाढवळ आहे का. मग जो काही आत्ता सगळ्या परिस्थितीचा लेखाजोखा घेतला तर सगळं तुमच्या लक्षात येईल. कोणाचं काय बोलणं आहे, कोणाचं काय बोलणं आहे, कोणाच्या अखत्यारीत कुठलं खातं आहे, कारवाई कुठपर्यंत आलेली आहे, कोणाचं बोलणं मोहगम उचलली जीभ लावली टाळ्याला कार्यक्षेत्र नसताना देखील आहे. आपली मुनिया मिट्टू होणार म्हणजे खुद की प्रशंसा खुद करणार. मग कोण समोर येत नाही, ह्याच्यामध्ये कोण समोर येत आहे. मग आता ह्याच्यावरून यांची एकमेकांवरती राजकीय कुरघोडी चाललेली आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काय असतील हे तुम्ही वैयक्तिक कमेंटमध्ये लिहा. पण आज मी तुम्हाला परत एकदा एक सरळ मार्ग सांगतो की 761 असताना 802 झाला कुणासाठी आणि कशामुळं. आता हे इकडं आंबोली घाटात एवढं वळणाकृती आहे, तर आज इथं केगड आणि पारपोलीच्या मधून मध्य दिसतोय, मध्याकडं बघायचा, आंबोलीच्या उजव्या हाताला. समजा स्क्रीनमध्ये आपण पाहतोय तर आपल्या उजव्या हाताला. त्यानंतर सुळेरान असेल, गवसे असेल, ह्याच्या इकडं थोडंसं आत्ता जी मार्गिका आहे त्याच्याच एक सुळेरानच्या उजव्या हाताला, गवसेच्या उजव्या हाताला, आंबोलीच्या उजव्या हाताला मधोमध बघायचं. हे पांढरा टिपका जिथं पडतोय ना, जसा खाली येतोय, ती मार्गिका समजायची, जी की 761 754च भरते, पण 761 म्हणा किंवा अजून 5-10 किलोमीटर इकडं तिकडं होईल, त्याचा काही विषय नाही. आता इथं काय दिसतंय, आजरा दिसतोय उजव्या हाताला, हातिवडे, भादवन आणि करंबली. मग ही विद्यमान मार्गिका समजा उजव्या हाताने आहे, तर हा मधोमध चालेल. लक्ष द्या नीट. कडगाव म्हणून काहीतरी आहे. आता हे पांढरा टिपका बरोबर मध्याने पुढं सरकतोय, म्हणजे अशी ही मार्गिका. आता काय इथे येते खडकलाट. ठीक आहे,
आता हे वरतून तर लक्षात येतं की हा सगळा सदलगा दत्तवाड. आता इथं हे तर लक्षात येतं की बऱ्यापैकी मुरमाड भागच आहे. आता इथं म्हैसाळ, बेडग डाव्या हाताला, कागवाड, शेटबाळ हे सगळं उजव्या हाताला. तर मधोमध लक्षात घ्या बरं का. आरग समजा मधोमध आरगच्या पश्चिमेपासून डाव्या हाताने, बेळंकी, सलगरे, शिपूर आणि लिंगनूरच्या मधून, कोकळे अंकाळीच्या बसच्या हेप्पाड तेप्पाड म्हणजे इकडून तिकडून, कोकळेच्या बाजूने अंकलेच्या पूर्वेकडून उजव्या हाताने, बादच्या इथं जे दिसतंय त्याच्या म्हणतोय मी अक्षराच्या. गाव कुठं आहे काय आहे तो प्रत्यक्ष तफावत होऊ शकते. ते जे आपण आहे ते गुगल मॅपच्या ह्यानी करतोय. आता ही कुंभारी, कोसारी, शेगाव, आवंदी, अंतरल हे लक्षात घ्या बरं का. हे गाव डाव्या उजव्या हाताला आहेत. हे समोर मधोमध जी जशी पुढं सर्कल, कासारी डाव्या हाताला, शेगाव उजव्या हाताला, आवंदी डाव्या हाताला, घेरडी उजव्या हाताला, वाणी, चिंचोले, गोनेवाडी, शिरशी, नंदेश्वर. आता बघा खाली सरकताना घेरडी उजव्या हाताला, वाणी चिंचोलीच्या लगतून शिरशी डाव्या हाताला, नंदेश्वर उजव्या हाताला, गोनेवाडी डाव्या हाताला. आता परत खुपसांगी, हजापूर, पाटखळ, मंगळवेढा. नीट लक्षात घ्या बरं का. आता मी विद्यमान मार्गिकेच्याबद्दल काय बोललेलं नाही. आता मार्गिका कशी सरळ असावी, वेळ आणि पैसा वाचवणारी, बजेटसुद्धा. खुपसंगीच्या उजव्या हाताने, पाटखळच्या उजव्या हाताने, हजापूरच्या डाव्या हाताने, मंगळवेढ्याच्या उजव्या हाताने. आता बघा इथं घोडेश्वर, पुळूज, इसगाव, सोहाळे, अंकोली, कुरुळ. आता घोडेश्वरच्या डाव्या हाताने, पुळूजच्या उजव्या हाताने, सोहाळेच्या डाव्या हाताने, अंकोलीच्या उजव्या हाताने, कुरुळच्या डाव्या हाताने. आता वडवळ, सावळेश्वर, शिरापूर, जाळफळ, रानमसले, खुनेश्वर, पडाळसई, नान्नज, तारफळ. आता बघा मधोमध वडवळच्या उजव्या हाताने, शिरापूरच्या उजव्या हाताने, खुनेश्वरच्या उजव्या हाताने, पडाळसळीच्या आणि दारफळच्या उजव्या हाताने, नान्नजच्या डाव्या हाताला, दारफळच्या डाव्या हाताला, सावळेश्वरच्या डाव्या हाताला, रानमसलेच्या जवळून. आता हे मधोमध मार्गिका. आता त्या अनुषंगाने बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलंय. बाकीची नावं तुम्ही बघत राहा. पांढरा टिपका जसा 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 खाली सरकतोय तो मार्गिकेचा मध्य आहे. ठीक आहे. आता इथं काय होतं, काटी इथं आहे मेडशिंगेचा पश्चिम भाग, इथं आहे निवळी, चिंचोली, बलनाळनाथ, पोहारेगाव, वाळा, बोर्डा, चाटोरीचा पश्चिम भाग, पालमचा पश्चिम भाग डावा बाजू म्हणजे, गौर, वसमतचा पूर्व भाग. हा बऱ्यापैकी जुन्या अलाइनमेंट सारखाच आहे. हा प्रदेश थोडाफार इकडं तिकडं. काही ठिकाणी मार्गिका फार लांब गेली आहे, तर ती कशामुळे गेली आहे, आखारा, बाळापूर. मग ती डाव्या हाताला गेली का उजव्या हाताला गेली, कोणाचं काय ह्याच्यात साठवलोट आहे का, भ्रष्टाचार झालेला आहे का, कोणी जमिनी घेतलेल्या आहेत का, सर्वेअर जो आहे सर्वेक्षण करणारी जी कंपनी आहे तर तिच्याकडून एवढी मोठी चूक झाली कसं काय, की 761ची मार्गिका पहिल्यांदा सांगितलेली असताना आपण तर 754 दाखवलेलं. ठीक आहे, पण तेवढं आपण किती समजा 1% एरर गृहीत पकडू. कळमची लगतून शिरपूरच्या इथून. आता इथं मेन आहे की देवळीच्या पश्चिमेपासून आहे हे वापगाव, कजलसारा, इथून इकडं डिग्रजकडं का घेतला, मग ह्याच्यात पावणार आहे तर म्हणून पावत नाही का, लक्षात येतं आहे तुमच्या. तर असं हे गृहीतक आहे. साधं सरळ आहे. स्क्रीन तुम्ही आता हा इथं अँगल दिसतोय तुम्हाला, उजव्या हाताला जी दिशादर्शक आहे तर तुम्हाला मॅप एवढासा फिरवावा लागेल आणि त्या अनुषंगाने वरती जो कॅमेऱ्याचा जर तुमचा मोबाईलचा सेंटर असेल आणि खाली जो
आपला बार असतो तर त्यात तो ॲरो असतो, तर एक सहजासहजी समजा एक 2-5 किलोमीटर इकडं तिकडं होऊन द्या, काही विषय नाही. तर अशी ही स्क्रीन इथं हे सेंटर तुम्ही स्वतः देखील करू शकता की हे असे जोडायचे. एवढं सहज असताना आपण तंत्रज्ञानाच्या हिशोबाने अख्खी पृथ्वी फिरवू शकतो आणि सहज शक्य असताना बजेट देखील कमी होईल नाही का. आणि बराचसा हा माळाचाच भाग आहे, आलं लक्षात. तर जवळजवळ माझ्या अंदाजाने विचार जर केला तर 761ची मार्गिका 802 होते, म्हणजे जवळजवळ किती किलोमीटरचा फरक आहे, 41, म्हणजे 7 42. मग एवढं 6% फरक 41 किलोमीटरचा कुणासाठी आणि कुणी केला, तर ह्याची देखील चौकशी व्हावी. काय कारण आहे, मला सगळं दिसतंय कुठं गेलाय काय गेलाय, पण मी ते उल्लेख करणार नाही. तुमचं तुम्ही शोध करायचा आहे, तुम्ही सगळ्यांनी जागरूक राहायचं आहे. म्हणजे समजा 22 सप्टेंबर 2024 ज्यावेळेस डिक्लेअर झाला, आपण ज्यावेळेस अंदाजे व्हिडिओ केला त्यानंतर देखील अशी काय मजबुरी होती की रोड 41 किलोमीटर एवढा इकडं तिकडं न्यावा लागला. मग याला एक्सप्रेस वे म्हणायचं का बैलगाडी मार्ग आहे हा, लक्षात आलं का. 41 किलोमीटर म्हटलं तरी तुम्ही जवळजवळ जे काही 40-50 हजार गाड्या आहेत रोज जाणाऱ्या, त्याचं 41 किलोमीटरनी इंधन खपत बघा. 41 किलोमीटरला तुमचा जो काय 80-120चा स्पीड आहे, तर ते 20 मिनिट ते अर्धा तास तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी खर्च करताय देशाचे जे कामाचे तास. आणि मग एक्सप्रेसवे आहेच काय, त्याला काय आमचा नावडा पावडा म्हणतो आम्ही, बैलगाडीचा मार्ग जवळा बार्शी जो होता ना, मग हा नावडा पावडा आहे का. मग विद्यमान जो आहे 891 नागपूर रत्नागिरी, त्याची अडचण काय आहे, आलं लक्षात. मग नॅशनल हायवे ऑलरेडी गडकरी साहेबांनी चालूच आहे, धोपडगाईनी कसं होईना. आता कोल्हापूर ते रत्नागिरीचं बहुतेक काम पुढं सरकत आहे. मग जसं विरोधक म्हणतायत, तर खरंच ह्या मार्गाची गरज ह्या भागातून आहे का, आणि असेल तर ती 891 म्हणजे आहे या मार्गिकेला लगत 802 का आहे. एका सरळ रेषेत 754 समजा किंवा 761 का नाही आहे. कुणाच्या म्हणण्यावरून देशाचे 41 किलोमीटर जास्त वाढवण्यात आलेले आहेत, आणि कुणाच्या सांगण्यावरून प्रत्येक वाहन चालकाचा जो कोणी इथून गोवा ते नागपूर ते गोवा प्रवास करेल, कुणाच्या सांगण्यावरून 41 किलोमीटर वाया घालवत आहे, आणि कुणाच्या सांगण्यावरून अर्धा तास 20 मिनिट अर्धा तास वाया घालवला जातो आहे. आणि ह्याची पूर्ण 50 वर्षासाठी जर हायवे टिकत असेल तर त्याच्यावरती रोज 50,000 1,00,000 जे काही गाड्यांची संख्या आहे त्या अनुषंगाने झालं किती, आणि त्याचा टोल किती, भार किती, खर्च किती, काय काय कारणं आहेत, म्हणजे काय असं, म्हणजे काय कोण चुकतंय, कशासाठी चुकतंय. फुकट काम करते का ती सर्वेक्षण संस्था, हजारो कोटी घेतले असतील तरी, आलं लक्षात. मग का कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी एवढी अक्षम्य चूक केली. माझी संदर्भीय मंत्रालयांना, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. मागं देखील मी काही गोष्टींच्या बाबतीत ईमेलिंग केलेलं आहे, ह्याच्याबद्दलही गरज पडली तर मी पाठपुरावा करेल. आज का एवढे सगळं पैसे देऊन देखील सर्वेक्षण संस्था असेल तर ती कुणाच्या सांगण्यावरून काम करते का, लक्षात आलं का. काय कारण आहे तिचं, साधं गणित आहे. पावणार ते पत्रादेवी सांगितल्यानंतर पावणार जोडायचं, पत्रादेवी जोडायचं, सलग घ्यायचं, ठीक आहे. वर्ष नाही 2 वर्ष लागू द्या, 5 वर्ष लागू द्या, धोपडगाईने टॅक्स पेअरचा पैसा वाया घालू नका, लक्षात आलं का. आज 41 किलोमीटर 6% लेंथमध्ये इन्क्रीमेंट, आलं लक्षात. त्याच्यावरची टोटल वाहनांची संख्येमध्ये विचार करा. आज वाहनं म्हटलं तरी 50,000 डिझेल लिटर जाणार, त्याचं समजा ढोबळ वाहनाने आपण 80 किंवा जे काही रेट आहे तर काढा विषय त्याचा, किती रोज जळलं जाणार, प्रत्येकाचा 20 मिनिट ते अर्धा तास कुणासाठी खपवला जातोय. मग फेररचना म्हणजे फक्त कशाची असेल, तर माझी विनंती आहे फेररचना कशाची असेल हे देखील सगळं तिथं स्पष्ट सांगण्यात यावं. आज आम्ही सुरत चेन्नईच्या अनुषंगाने काठी असेल, गुट्टेवाडी परिसर असेल, आम्ही तर्क बुद्धीने
सांगत होतो की इथं कुठंतरी जवळपास पंचक्रोशीत म्हणजे एक 10-5 किलोमीटरमध्ये सेंटर येईल. मग आज ते सेंटर बरोबर येतं आहे. खाली आम्ही इकडं सांगत होतो बोरगाव नाक्याजवळ प्रस्तावित पुणे बेंगलोर हायवेजवळ तिथं दक्षिण उत्तर कुठंतरी कुटकोळी असेल किंवा नाही का वरती. ॲक्च्युली आम्ही दक्षिणेला सांगत होतो. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की उत्तरेकडून घेण्याची काय म्हणजे कारण मीमांसा होती. कारण इकडं जत, कवठे महाकाळ किंवा इकडं आटपाडी म्हणजे हे तिन्ही तालुक्याचं सांगोल्याच्या नंतर इकडं मंगळवेढा एवढा दुष्काळी भाग आहे की आज त्या भागाचा विकास होणं गरजेचं आहे. तर गरज नसताना मग इकडं तासगाव तालुक्यातून घेण्यामागची अपरिहार्थ काय. हॅलो, लक्षात येते का? तासगाव असेल, पुढं सांगली शहर जवळ येणं असेल, अलग लक्षात. तर हे असे अपरिहार्थ काय आहे. मग ह्याच्यामध्ये नेमकं कोण मॅनिप्युलेट करतंय का? स्वायत्तता दिली जात नाही का संस्थेला, त्या सर्वेक्षण संस्थेला? हे सगळं समोर येणं गरजेचं आहे. मग पहिल्यांदा मंत्रालय कुणाकडं आहे तरी देखील ह्याच्यात लक्ष कोण घालतंय? आज विरोध झाल्यानंतर आज मंत्रालय कुणाकडं आहे, आता कोण लक्ष घालतंय, हे देखील लोकांना कळणं गरजेचं आहे. आज विचार करा, ज्या दिवशी तुम्ही एखादी मार्गिका डिक्लेअर करता त्या दिवशीपासून त्या भागातल्या लोकांना झोपा नाही येत. काय होईल, कसं होईल, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, भाव काय मिळेल. लक्षात आलं का? तर त्याबद्दल तर लोकांना अजून चिंता आहेच आहे. पण कशामुळं? जर देशाचा विकास व्हायचा आहे तर पारदर्शकता का नाही आहे याच्यामध्ये? लक्षात येतं आहे का? जर प्रकल्पाची गुप्तता ठेवायची असेल तर मग कोणाच्या सांगण्यावरून प्रकल्प जाहीर केला जातो की आता पावनार ते पत्रादेवी समृद्धी महामार्ग 2 761 किलोमीटरचा केला जाणार आहे. लक्षात येतं आहे का? आणि जर का एवढी पारदर्शकता करताय तर 761 गेलं कुठं, 802 आलं कुठून, कुणाच्या सांगण्यावरून आलं, कशासाठी आलं? म्हणजे याचा अर्थ असा नाही की आमच्या काय लक्षात येत नाही की बाबा त्यावेळेस 761च्या वेळेस कोण कोण बरोबर होतं, 802च्या वेळेस कोण बरोबर होतं. आलं लक्षात? आम्हाला ह्या गोष्टीत पडायचंच नाही आहे की कोण निवडून आलं, कोण हारलं, कोण जिंकलं. आमचं सरळ एकच गणित आहे की बाबा देशात जर काय एक्सप्रेसवे होत आहेत त्याच्याबद्दल पारदर्शकता असू द्या. देशात जर बंदरं होत आहेत म्हणजे समजा काय म्हणतो आपण त्याला, डॉकयार्ड होत आहेत, त्याच्याबद्दल पारदर्शकता असू द्या. देशात जर नवीन जर तुम्ही स्मार्ट सिटी वगैरे बनवतायत त्याच्याबद्दल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप न्यू मॉडेल येणार आहे का अधिग्रहण केलं जाणार आहे कोणत्या संस्थेबद्दल. एक तुम्ही PR ठेवा ना, पब्लिक रिलेशन ऑफिसर ठेवा ना, आणि ह्याच्याबद्दल बुलेटिन डिक्लेअर करा ना. काय होईल माहिती का ह्याच्यामुळं? की लोकांमध्ये फार संभ्रम तयार झाला आहे. ह्याच्यामुळं काय होतं आहे, नेमकं विरोध आहे का त्यांचा काय म्हणतात त्याला, प्रकल्पांना हे काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतात त्याला, सपोर्टला मराठीत काय म्हणतो, की त्यांना मान्य आहे तर त्यांच्या मनात काय चलबिचल असू शकते का? विरोध असेल तर त्याच्यामध्ये काय चलबिचल असू शकते का? आज संपूर्ण विरोध, मी मागं पण म्हटलं की संपूर्ण विरोध म्हणजे काय समजायचं? राष्ट्र उभारणीला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह आहे का? आलं लक्षात? किंवा सपोर्ट म्हणजे राष्ट्रप्रेम समजायचं का? मग ते पण कंडिशनल, अनकंडिशनल, अशा सर्व बाबींचा उहापोह फार महत्त्वाचा आहे. तसं तर प्रकल्पाची गुप्तता पाळणं हे फार महत्त्वाचं असतं. पण आज समजा ते तंत्रज्ञानामुळे शक्य होत नाही. कुठं ना कुठं काही ना काही कारणाने गॅझेट नोटिफिकेशन निघतात, थोडीशी आयडिया येत राहते. लॉजिकली आज सगळेजण आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, सगळे त्या गोष्टीचा उहापोह करतात. ह्यानी काय होतं की प्रचार आणि प्रसारामध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. कारण का तसंही आपल्याला प्रगल्भ लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, म्हणजे लोकांनीच लोकांसाठी आणि लोकांची. मग त्याच्यामुळं काही विषयच नाही. आज जे कोणी सत्ताधारी आहेत किंवा जे काही कायदे आहेत तर हे जनसामान्यांसाठी आहेत. बघा आता 1956चा कायदा असेल, 2013चा कायदा असेल, पारदर्शकता काय नाही आहे. 5 ऑक्टोबर 2021ला नेमकी अधिसूचना केंद्राचे कायदे असताना कसं काय निघू शकते आणि 6 तारखेचा GR तो वैध ठरू शकतो का? म्हणजे एक नाही अनेक गोष्टी आहेत. महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला
राष्ट्र उभारणी किंवा राष्ट्र हे सर्वप्रथम आहे, त्यामुळं काही विषयच नाही. देशासाठी म्हणजे सगळ्यात प्रथम उभं राहायचं हे सगळ्याच नागरिकांचं भारतीय म्हणून कर्तव्य आहे. पण मनात एक किंतु परंतु येतो की नेमकं होणार काय. 7-8 शक्यता आहेत की आत्ता जी कारवाई चाललेली आहे तोंडी, जसं इकडं वेगवेगळे, आता समजा समृद्धी महामार्ग पहिला आहे किंवा आपण चला पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जाऊ. पुणे मुंबई एक्सप्रेसवे गडकरी साहेबांनी सिंगल हँडेडली, म्हणजे ते सगळं तुम्ही यूट्यूबवरती बघा, रिलायन्सचं कोटेशन कितीच होतं, काय झालं, कसं धीरूभाई अंबानींनी परत बोलून भेटू घेतली, अशक्य गोष्टी कशा शक्य झाल्या. त्यानंतर नाशिकचा 15 वर्ष कार्य खडला. त्यानंतर समृद्धी महामार्गामध्ये काय अडचणी आलत्या, मोपलवार साहेबांना वॉर रूम कशी हँडल करायला दिली, मग तिथं नेमकं शेतकरी होते का कोणाचा विरोध होता, हे सगळं अभ्यास करा. लक्षात येते का. आता येऊ सुरत चेन्नईकडं, त्याच्यानंतरचा समजा मग सुरत चेन्नईमध्ये सुद्धा कोण समोर यायचं, प्रेस नोट कोण घ्यायचं, त्याचा परिणाम काय झाला, कारवाई थांबलेली आहे का कारवाई चालू आहे, मग आता जे भाष्य केलं जातं आहे तर ह्याला काय आधार आहे का, कारवाई थांबली आहे का किंवा काय आहे का. मग आज तरी देखील मग सगळीकडं नोटिफिकेशन कसं काय निघत आहेत, लक्षात येतं आहे का तुमच्या. मग मला एक सांगा की जर का राजपत्र जर राज्यपालांच्या स्वाक्षरीने जर महाराष्ट्र शासनाचं निघत असेल तर मग आज हे जे डायलॉग एक्सचेंज केले जातात, मग माननीय आपले नाशिकचे मंत्री असतील दादासाहेब भुसे साहेब किंवा आपले कोल्हापूरचे पण पुण्यामधून हे असलेले आणि सोलापूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील किंवा ह्याच्या अगोदर महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आपले लाडके उपमुख्यमंत्री नागपूरकर असतील आणि आज पूर्ण चार्ज घेतलेले समृद्धीचे सर्वेसर्वा किंवा एक गेम चेंजर ठरवणारे एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील तर तर्कबुद्धी जोडा लोकांना. मी सगळ्या गोष्टींचा उहापोह करतोय, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की बाबा पहिल्या समृद्धीसारखा हा शिंदे साहेब कडेला देतील, त्यावेळेस मोपलवार साहेब होते, यावेळेस अनिल गायकवाड साहेब आहेत, तर ते सगळीकडून सगळ्या गोष्टी स्वतः आपले एकनाथरावजी शिंदे साहेब खरेदीला होते समृद्धी महामार्गाच्या. तर आज देखील इथं आम्हाला अपेक्षा आहे की ती स्वतः उभे राहतील, बाकीच्या सगळ्या चर्चांना विराम मिळेल. कारण का कारवाई तशी देखील थांबलेली नाही, कागदपत्री पूर्ण काय म्हणतो त्याला कचेरी लेवलला कारवाई चालूच आहे. दुसरी गोष्ट मी मागं सांगितल्याप्रमाणे जे काही शंका कुशंका आहेत त्याचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचं काय आहे की आपल्याला गोष्टींचं हे संभ्रम घालवायचा आहे की 851चा ऑलरेडी नॅशनल हायवे आहे, तर आता करायचा तर 802चा करायचा का 761चा करायचा आहे. तर 802चा होणार असला तर त्याबद्दल स्पष्टता करावी, नसेल तर काही चाललं आहे का, फेराखणी चालू आहे का, त्याबद्दल देखील स्पष्टता करावी. काय होईल की ह्यांनी पारदर्शकतेमुळं काय होईल, संभ्रम राहणार नाही. आणि राहिली गोष्ट कोण म्हणतं आहे की बाबा 13 जिल्हे होते, एवढे निवडून आले खासदार किंवा असं होतं तसं होतं, ते ठीक आहे, ज्याचं त्याचं लॉजिक वेगवेगळं आहे. मग आता आपण पाहतोय कोणापासून काही लपलेलं नाही. आरक्षणाचा मुद्दा प्रायर असेल, कांदा किंवा शेतमालांचे भाव प्रायर असतील किंवा या अधिग्रहणामधल्या तक्रारी जसं आपण आकांतमध्ये सांगतो, तर ठीक आहे, वेगवेगळे मुद्दे असू शकतात, काही डिलेइंग असू शकते. उमेदवार निवडीची राजकारणाच्या विषयात आपल्याला जायचं नाही आहे, तो आपला काय म्हणते पायड्डा पण नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये फक्त काय आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. लक्षात आलं का. मग आता इथून पुढचं काय की बाबा ऑलरेडी राजपत्र आहे, जी काही समजा कायदेशीर कारवाई ज्या काही कलमानुसार चालू झालेली आहे, तर मग आता ही कॅन्सल तर होणार का, झाली तर मग ह्याच्याबद्दल परिपत्रक निघलंय का. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगण्यात येतं की थोपवणार नाही आणि फेराखणी. मग आता फेराखणी 12 महिन्यात होणार का 18 महिन्यात होणार का, ताबडतोब 2-3 DPR जे सबमिट केलेले आहेत त्या हिशोबाने म्हणजे काय म्हणतात त्याला पुढं चालणार. तिसरी गोष्ट लोकांचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मावेजाच्या रकमेबद्दल, तर त्याबद्दल देखील ज्या त्या सक्षम अधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन जारी करावं की सांगावं की थेट खरेदी होणार आहे का. जो 6 ऑक्टोबरचा GR आहे ज्याच्यामध्ये जी काही
ही केलेली आहे का अजून तुमचं दुसरं काय प्रोव्हिजन आहे हे सांगावं. नाहीतर विनाकारण फक्त सर्वेक्षण संस्था येणार, कुठंतरी मार्किंग करणार, उगाच ड्रोन हे करणार, लोक पांभावून जाणार. आलं लक्षात, ह्यानी काही साध्य होणार नाही. खरंच आपल्याला मनापासून जर वाटत असेल की टॅक्सपेअरचा पैसा पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी काहीतरी आपल्याला प्रगती आणि विकास घडवायचा आहे आणि सगळ्यांनी सकारात्मक मार्गाने पुढं जायचं आहे, तर सगळ्यांना विनंती आहे, सरकार असेल, प्रशासन असेल, प्राधिकरण असेल किंवा प्रत्यक्ष इकडं लाभार्थी किंवा बाधित होणारा शेतकरी असेल किंवा पंचकृषीतील सगळे जी काही गावं येतात, तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आग्रही राहा. बाकी लोकशाही मार्गाने तुम्हाला जे अभिप्रेत आहे, आंदोलन असेल, निवेदन असेल, जे परत जनहित याचिका वगैरे, तर जो काही तुमचा मार्ग आहे तो तुम्ही नक्कीच त्या मार्गाने पुढं जावा. कारण लोकशाहीला शोभणाऱ्या सगळ्या गोष्टी एका लोकशाही प्रधान देशामध्ये नेहमीच म्हणजे काय म्हणतात त्याला की भुशावं असतात आणि सरकार किंवा प्रशासन किंवा प्राधिकरणाला सुद्धा सांगणं आहे, ठीक आहे तुमच्यावरती कार्यभाराचा भार असेल तर एक वॉर रूम आहे, ती परत ॲक्टिवेट झालेली आहे का, तिच्याबद्दल डिटेलिंग सांगा, काय असेल काही नसेल का, समृद्धी महामार्गाचं कसं कुठपर्यंत कुठल्या नियमाने झालं होतं, त्यानंतर अपवादाने कसं झालं होतं, काय परिस्थिती होती ती लोकांसमोर येऊन द्या. लोकांना प्रकल्प हवे आहेत पण त्याबरोबरच पारदर्शकता देखील फार महत्त्वाची आहे. आता बाकी राज्यकर्ते हुशार आहेत कारण म्हणूनच ते राज्यकर्ते आहेत. राहिली गोष्ट बाकी काय त्या विश्लेषणात जात नाही. एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आज विराजमान आहेत. एक शेतकरी भूमिपुत्राचा मुलगा, आज आपण त्यांना कोल्हापूरचा पूर असेल, कोरोना काळ असेल किंवा इथं त्या स्वप्नील लोणकरचं 5 जुलै 2021 दौंड तालुक्यातलं इथं पुण्याच्या फुरसुंगीजवळचं त्याचं जे प्रकरण असेल तिथं त्यांनी केलेलं सांत्वना असेल, 1000 गोष्टी, तर त्याबद्दल आम्हाला निश्चितच विश्वास आहे की आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब स्वतः एकदम जमिनीशी नाळ जोडलेले आहेत. त्यांच्याकडून निश्चितच सगळं मळप दूर होईल आणि जे काही मागं शक्तिपीठबद्दल समजा जे काही झालं गेलं तर आता त्याच्यामध्ये दुरुस्त होऊन नक्कीच एक स्पष्ट चित्र जनसामान्यासमोर असेल. तरी देखील नेहमी विचार करत राहणं, वेगवेगळे तर्कवितर्क, चिंतन मनन मंथन करणं, वाद विवाद संवादातून सुसंवादाकडे जाणं, हे प्रचार आणि प्रसार माध्यम म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत आज 23 जून 2024 रात्रीचे 11:26 झालेले आहेत. 28 मिनिटाच्या पुढं जवळजवळ हा व्हिडिओ झालेला आहे. तरी सर्व दर्शक प्रेक्षकांना सभासदांना विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आणखीनही जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आहे ह्या बातम्या सगळेजण टाकतात, मग त्यात काही सकारात्मक काही नकारात्मक, पण ह्याच्यातून एक विश्लेषणात्मक माझं मत सांगतो. मी माझं मत 100% सांगतो आहे की ज्या हिशोबाने MSRTC घाट्यात असताना शिंदेसाहेबांनी माझ्या अंदाजाने आता हे जवळजवळ 5 वर्ष संपत आले आणि त्याच्या अगोदरचे म्हणजे 9.5 जे काही ज्यावेळेस गेल्या वेळेचं सरकार होतं त्यांनी ज्यावेळेस समृद्धी महामार्गाची सुरुवात केली त्यावेळेस MSRTC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची काय अवस्था होती आणि त्यांनी सगळ्या त्रुटी उणिवा नकारात्मकतेवरती विजय मिळून आज महाराष्ट्राला मधोमध विषुववृत्ता लगत म्हणजे अक्षरशः मुंबईपासून कलकत्त्याकडे जाणारा म्हणजे त्यातल्या त्यात आपलं हे अंतर कंप्लीट करणारा कुठलं मुंबई ते नागपूर निम्म जवळजवळ जे काही समजा 791 काय असेल ते 800च्या घरातलं तर तो समृद्धी महामार्ग दिलेला आहे. आता इथं देखील दिसतोय हा आडवावरती थोडंसं काम इथं कसारा घाट आहे तिथं चालू आहे. तर हा देखील हायवे ते निश्चितच
त्यांच्या सचोटीने पुढं नेतील याबद्दल आम्हाला एक माध्यम समूह म्हणून यत्किंचितही शंका नाही. तरी देखील लोकांनी आपापले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावेत. धन्यवाद.